बदाम रसमलाई लेकाचे लाड का बायकोचे लाड का स्वतःचे लाड. पूर्ण वर्षभर जरी आपल्याला हा माठ वापरायचा असेल तरी तो थंड राहावा यासाठी अगदी जुनी ही ट्रिक आहे. आवाज येतोय. हा बघा फ्रीज मधलं पाणी जरी थंडावा देत असलं ना तरी तृप्ती देत नाही. 260 रुपये किलो. रात्री भिजत घातलेले आपण हे गव्हांकुर. हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर काल जो व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला त्याला खूप छान असा तुम्ही प्रतिसाद दिलात कमेंट्सच्या स्वरूपात. सो खूप भारी वाटलं. आणि असे विषय तुम्हाला आवडत असतील तर आपण नक्कीच म्हणजे 2-3 व्लॉगमध्ये एखादा असं आपण करत जाऊ. कारण का म्हणजे व्लॉग प्लस थोडंसं असं काहीतरी कमेंट्स असतील किंवा काही मोटिवेशनल असेल तर. आणि इथं ना पाहू शकताय श्रीने ना छोटे गप्पी मासे त्याच्यामध्ये ठेवलेत. तर आता सायंकाळची वेळ आहे. आत्ता वाजतायत 6:30. श्री क्लासवरून आलाय. आता एकच पेपर राहिलाय आणि उद्याचा जो पेपर आहे तो आर्ट अँड क्राफ्टचा आहे. त्यामुळे अभ्यासाचा काही इश्यू नाहीये. त्यामुळे सायकल घेऊन गेलाय आता तो खेळायला. क्लास तरी पण घेतलेलाच कारण म्हणजे उद्याचा पेपर झालाच मग होळीपासून त्यांना सुट्ट्या होणार आहेत. आणि मग पुढे बघू आता पुढे काय प्लॅन ठरतोय त्याच्या सुट्ट्याचं काय नियोजन आहे ते. कारण सगळ्यांचे हेल्थ इश्यू आणि सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मग आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे की सुट्ट्यांमध्ये काय. तर आता चहा वगैरे अजून काही आम्ही घेतलेला नाही. म्हणजे अजून तरी तसं काही आदेश आलेला नाही तर एरवी असं असतं की म्हणजे आईचं जरी काही नसलं चहाचा आई सकाळी एकदा कोरा चहा घेते काळा ब्लॅक टी. त्यानंतर मग दिवसभरात काही नसेल चहा तरी तिला चालतं. सायंकाळच्या वेळेला मला लांब जाण्यात होते तेव्हा सवय लागलेली भाऊंसोबत. ते आले जडमारं बांधायला लागले की मी चहा टाकायचे आणि मग ते हात पाय धुईपर्यंत गरमागरम चहा रेडी व्हायचा आणि आम्ही मिळून घ्यायचो. तर ती सवय मला मध्यंतरी खूप जास्त इथं आल्यास पण त्या टायमिंगला क्रेविंग झाल्यासारखं असं व्हायचं. पण ती मी ओव्हरकम केली आहे. आता नाहीच्या बरोबर त्यामध्ये पण आम्ही सरबत इन्क्लूड केली आहेत. बरीचशी उन्हाळा आहे म्हणून. आणि हे कधीतरी जास्तच इन्सिस्ट करायला तर मग अर्ध्याच्या अर्धा असा आम्ही सगळेच ते सुद्धा पूर्ण भरून कप घेत नाहीत तर थोडं असं क्वांटिटी कमी केली आहे. हा म्हणजे जर खूपच वाटलं तर असं. तर आता दिवस पण खूप मोठा असतो होळीपासनं तर खूप मोठा होतो दिवस. कारण म्हणतात की थंडी होळीमध्ये जळते आणि मग दिवस मोठा होतो. ते रथसप्तमीपासनं तसं तर मोठा होतो. असं तर मला तुम्हाला दाखवायचं ते म्हणजे रात्री भिजत घातलेले आपण हे गव्हांकुर. तर पाहू शकताय हे असे झाले. आता यातलं पाणी काढू आपण आणि आता हे लावूया. एक छोटी बुट्टी किंवा कुंडी असते ना टोपली टाईप प्लास्टिकची ती प्रिपेअर केल्या. त्यात माती टाकून ते ओलं केलेलं त्याच्यात आता हे पेरून घेऊ आपण. आणि मग मी तुम्हाला हळूहळू ग्रोथ दाखवेनच की कसं काय ते. आणखी एक गोष्ट दाखवायची हे बघा आईने ना हे टाकलंय धणे म्हणजे कोथिंबीर घरच्या घरी करण्यासाठी. मोसंबीची बी आणि ऑलरेडी तर लिंबुनीचे आलेत किती छान आलेत. टरबूज आले टरबूज. तर इथं ना हे बुज्जू आहे म्हणजे आपण टरबूज आणलं होतं ना तर ते खाऊन त्याच्या बिया हे केलेल्या होत्या श्रीने. तर ती उगवली आहे. इथं एकच आहे बाकी सगळ्या मोठ्या बॅगमध्ये उगवल्यात. आता मी तुम्हाला ऍक्च्युअल ह्याचे जे अंकुर आहेत ते दाखवते. अगोदर यातलं पाणी काढू आपण. हो हे बघा फुगलेत की अंकुर आलेत की. अंकुर आलेत. हे बघा. अरे खरंच की म्हणजे खूप लवकर उगवणार आहे. हा हे बरं. तर इथं बघा हे आलंय टरबूज आणि त्याच्या बाजूला आता येणार गव्हांकुर. आता 2 दिवसांनी आणखी दुसरे लावायचे म्हणजे हे होईपर्यंत आपल्याला दुसरे मिळणार. असं छोटीच कुंडी आपण याच्या अगोदर पण केलं ना ग आहे की नाही. पण आपण कमी क्वांटिटी आणि ही कुंडी पण छोटी आहे जरा मोठं लागतं. हो असं पसर पाहिजे. हा. टोपली आहे ना तसली हो ती येते ना ते. पण त्यात आई आणि ज्यूस मी पहिल्यांदाच बघितला त्या दिवशी बरं का. मस्त येईल आता. हा
ओके. तुम्ही हे कलर. एवढासाच ग्लास आम्हाला कितीला दिला माहिती का? 10 रुपयाला. तेव्हा मला डोक्यातच बसलं की आपण घरी का नाही करू शकत. म्हणजे होत नाही सगळं एवढा हो. करणं घरात असं आवर्जून लावा, मग हा, ते वेळ खुडा, मग नसतो. ते मिक्सरला फिरवा. त्यामुळे त्यांचं पण ते खरंच आहे मला, पण आपल्याला असं वाटतं ना बापरे एवढं सगळं असं नाही. 10 रुपये तर परत त्यात आयडिया आली आपल्याला आहे ना. हा, पण आता ना नाही, हा एक लॉट आणि आणखी थोडे जास्त आहेत तर मी जरा असं पसरट काहीतरी बघते आणि त्यात टाकते, जेणेकरून मग घरातल्या सगळ्यांनाच एवढा तरी क्वांटिटी मध्ये आठवड्यातून 2दा हो. मिळावा. आणि अपकमिंग व्लॉग मध्ये तुम्हाला याची ग्रोथ आणि ज्यूस पण बघायला मिळेल. याला काही ज्यूसला काही साखर बिकर नसते, नुसतं काढायचं खूप. माझ्यासारखा माणूस टाकेल. मग काय करायचं, प्यायचंच नाही. उपयोग काय पिऊन साखर. तर चला मस्त ओके. इथं नेक्स्ट दुसरी बॅच म्हणजे हे हा. लावून झाले, आता याच्यात लावते. आणि तरी पण उरतायत गहू आणि कसले फुगलेत बघा एकदम. आणि हो. अंकुरित याला तर चक्क अंकुर आलाय. हे बघा, हा इथला, हा आणि हा इथं पण. आता हे सगळेच उगवतात छान. फक्त आई म्हणते की गहू पेरल्यानंतर शेतामध्ये ना पाऊस आला ना तर शेतात कणिक तयार होते म्हणून पिठात. ते होय. गहू असे जास्त भिजले तर हा हा हा. त्यामुळे ना जास्त हे भिजवून टाकायचे, पण परत लगेच पाणी नाही घालायचं, नाही तर गहू वाया जातात भिजवून पण काय उपयोग नाही. असं आहे. हा. आता याच्यावरती थोडी माती टाकून घेते आणि हे गहू तिकडे लावू आपण. हे आईचं प्लॉट आहे कांद्याचा. ती खरी कांद्याची किती एकराची मालकी नाही माहिती का? हो. एवढा छान कांद्याला भाव लागला ना. हा, योग्य वेळी निघाले ना. गुरुजी तर लय खुश होते. 40 रुपये न गेला की. मग सगळ्यात जास्त कष्ट गुरुजीचं होतं, माझ्या वडिलांचं होतं. आईनं सुद्धा ते कांद्याचं बाया लावल्या होत्या ना, वहिनी पण आई पण दोघींनी पण efforts घेतले. टाकून उरले 3 झाले आपल्याला हे. आता एवढं उरले, टाकू काय दाट होऊ दे. लंच डिनर वगैरे काही नसतं गाऊन तसं काय बोलणार. तसं नाही. मला काय म्हणायचं, भरपूर झालं. छान हिरवळ छान होती ना. आठवड्यात ना 2 वेळा तरी घेतलं पाहिजे की नाही. हो. मग एवढंच होऊन काय करणार आपण? नाही बरोबर आहे ना. लगेच होतंय एका ज्यूसला संपून जाईल 1 लॉट. परत नवीन टाकायला लागतं. हो. ते खुडून जमत नाही बहुतेक, मला माहित नाही नाही. खुडून आता जमत नाही ते. खुडवून परत उगवत नाही, उगवत नाही ते. कोथिंबरी सारखं. हरभरा उगवतो. थोडी मोठे ना एका लहान पाहिजे. ऐक का 60 रुपये किलो. 260. घेण्यासाठी आलो होतो बाहेर, कारण बरेच आता संपलेले फळं, तर म्हटलं की चला घेऊन जाऊया. आणि सिजनेबलवर जास्त जोर आहे आमचा, कारण की ॲपल जर विचार केला तर 300 रुपये म्हणतात ना. हो ना. 300, 280 असा भाव आहे. तर म्हटलं जे सिजनेबल आहे, द्राक्ष वगैरे केळी हे घेतलंय. आता बघूया खाली गेल्यानंतर म्हणून. फायनली ॲपल मिळाले स्वस्त. हा. आणि आम्ही फिरून आलोय 2-3 ठिकाणी. आम्ही तिकडे येते तर हे केलं. मी म्हटलं आपले मित्र आहेत म्हटलं ओळखीचे, तिथे जाऊया. ते व्यवस्थित दर लावतात आणि चांगला पण देतात. हा. टरबूज म्हणतात त्याला. टरबूज. ते पट्टे असतात ते. ते एक टरबूजच. कमेंट की हे टरबूज नाही, हे कलिंगड आहे. आता मला घोळच कळेना. कारण आता लहानपणापासून आम्ही बघितलं याला टरबूज म्हणतो. वॉटरमेलन घेतलं तर चला झाले, आता फळं सगळी घ्यायची झालेत आपली. हो. रसमलाई का नाही आहे सब पॅकेट. बदाम, रसमलाई, लेकाचे लाड का बायकोचे लाड का स्वतःचे लाड. तर आलोय आम्ही घरी आता, आणि फळं बिळं संपली होती ती बऱ्यापैकी आणलेत. आणि बार्गेनिंग करून, म्हणजे एका ठिकाणी खूप महाग होते पण तिथनं जे स्वस्त होते ते घेऊन आलं सिजनेबल. बाकी दुसरीकडनं काही घेतले. बदाम पण संपले होते ते पण आणलेत. आणि रस्त्यात श्री दिसला, आम्ही जायच्या अगोदर गेला खेळायला. मग आत्ता जेव्हा मी म्हटलं चल घरी, तर म्हणे एक 15 मिनिटांनी येतो आणि माझी आता एक्झाम संपत आले, खेळू दे की मग. आणि उद्या त्याचा आर्ट अँड क्राफ्टचा पेपर आहे, त्यामुळे थोडं चाललंय मज्जा. हो. आणि
अभ्यासाचा विचार पण सायकल घेऊन म्हणलंस तर विचारायचंच का? खूप खेळायचा छंद आहे त्याला. अभ्यासाचं विचारलं काल, म्हणलं अभ्यास पेपर आहे की, तर नाही म्हणते मला विचारा प्रश्न म्हणते. आणि बरोबर जर सगळे आले तर खेळायला सोडणार का म्हणते. त्या दिवशी जो माठ घेऊन आलोय ना, डेरा मातीचा, तर तो असा यावेळी थोडा वेगळा चोटीचा आणलाय. आणि हा आपल्याला तयार करायचा आहे. तयार म्हणजे बनवायचं नाहीये, पाणी पिण्यासाठी प्रिपेअर करायचं आहे. तर त्यासाठी थोडीशी काहीतरी प्रोसिजर आहे आणि ती मला आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरनी कमेंटद्वारे सांगितले. मी जो व्हिडिओ शेअर केला होता की माठ घ्यायला गेलेला, तर त्याच्या खाली त्यांनी कमेंट केल्या त्या व्हिडिओच्या की डिरेक्टली याच्यात म्हणजे लगेच पाणी ओतलं आणि प्यायला घेतलं असं नाही करायचं. तर थोडी प्रोसिजर आहे, तर ती काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण मला ते हेल्पफुल वाटलं. सो मला असं वाटलं की तुम्हाला सुद्धा ते उपयोगी पडेल. कारण माठ घेताना 2-3 गोष्टी जसं पूर्वीच्या व्लॉगमध्ये मी शेअर केल्यात, पण तो पाहिला नसेल तर थोडक्यात सांगते. एकतर माठ घेताना कलरफुल वगैरे घ्यायचा नाही अजिबात. माठ एकतर काळा किंवा लाल मातीचा घ्यायचा. त्यामध्ये चूज करताना दिवसा माठ घ्यायला जायचं आणि असं पाहायचं पूर्ण, कारण एखादी जरी भेग किंवा छोटंसं छिद्र जरी असलं तर मग परत ते वापस बऱ्यापैकी काही लोक घेत नाहीत, मग पैसे वेस्ट जातात. त्यामुळे मग ती एक काळजी घ्यायची. त्यानंतर वाजवून बघायचा माठ, कारण की एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. म्हणजे जर चीर पडलेली असेल बद म्हणजे बद आवाज येतो, तर हा असा आवाज येतो. त्यामुळे ह्या 2-3 गोष्टी आहेत ज्या आपण म्हणजे एवढं हे करून घेतोय, तर थोडी काळजीपूर्वक घेतलं. कधीही जाऊन घ्यायचं तर दुपारी घेतलेला कधीही बरं. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तो वाजवून पाहायचा. आणि बऱ्यापैकी आता असं व्हायला लागलं की सिमेंटचे माठ येत आहेत आणि त्याच्यावरती मग ते कलर काऊचा किंवा अशा प्रकारचा मारतात. त्यामुळे लगेच लक्षात येतं वाजवल्यानंतर की मातीचं आहे की कसं आहे ते. तर चला आता मी दाखवते तुम्हाला पुढची प्रोसिजर. चला आता आपण डेरा स्वच्छ करून घेऊ अगोदर पाण्याने, त्यानंतर पुढची प्रोसिजर मी दाखवेनच तुम्हाला. आवाज येतोय. हा बघा आवाज येतोय, म्हणजे ते मुरून घ्यायला लागले पाणी आहे ना. आणि घासणी किंवा हे वापरायचं नाही, साबण वापरायचं नाही क्लीन करायला. गावाकडची आठवण झाली. कसा वास येतोय मस्त. आणि लगेच हाडकून गेलं ते, मुरलं पूर्ण पाणी आहे का नाही. उन्हाळा कसला आहे. हा वास लय भारी यायला लागले. पहिल्या पावसाचा येतो ना तसा वास यायला लागलाय. भरपूर घाण असते त्यामध्ये. तर आता ना हे पूर्ण माठ आपण अगोदर इथपर्यंत भरून घेऊ. त्यानंतर हा परत आपल्याला क्लीन करून घ्यायचा आणि पुढे काय ते नंतर सांगते. हे मला जेवढं झेपतं तेवढं पाणी भरलंय मी, म्हणजे उचलायला पण जड होऊ नये या हिशोबाने. आणि आतून असं छान हाताने आपल्याला क्लीन करून घ्यायचं. आता यानंतर तिसरी स्टेप म्हणजे नारळाचं केसर आहे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारे मी आपलं जे काही डिटर्जंट असतं किंवा लिक्विड असतं क्लिनिंगचं तर ते किंवा साबण घेतलेलं नाहीये. जस्ट याच्यानेच आपल्याला हे आतून बाहेरून एकदा चोळून घ्यायचं. म्हणजे छोटे छोटे मातीचे कण वगैरे असतात ना, तर ते निघून जातात याच्यानं व्यवस्थित. म्हणजे सामान्य कुटुंबातील हे उन्हाळ्यातलं फ्रीज आहे ना. पाणी एकदम गार. फ्रीज मोठ्या प्रत्येकच घरात आजकाल फ्रीज आहे, परंतु त्याची चव जी आहे ना पाण्याची ती मातीच्या भांड्यातल्या किंवा डेऱ्यातल्या पाण्यात आरोग्यवर्धक आहे ना किती केलं तर डेरा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रीज मधलं पाणी जरी थंडावा देत असलं ना तरी तृप्ती देत नाही. हा बरोबर अगदी. जी तृप्ती आपल्याला मातीच्या आणि वेळ झालेत की बाबा याचे काय गुणवत्ता आहे, त्याचा आपल्या शरीराला काय उपयोग आहे हे येत चाललंय, ते जागरूकता यायला लागली. कामगार लोकांना पण रोजगार पण मिळतो आहे ना याच्याशी रिलेटेड. त्यामुळं प्रत्येकाने आरोग्यवर्धक आहे ना घ्यायलाच पाहिजे माती. त्यामध्ये मातीचे जे छोटे छोटे कण असतात ना ते निघून जातात. तर पुन्हा एकदा आपल्याला हे छान धुवून घ्यायचं. बऱ्यापैकी लाल माती निघालेली आहे ना. हो. तर पाहू शकता
आता हे बऱ्यापैकी क्लीन झालं. आता नारळाच्या केसरांनी घासून धुवून घेतलाय. यानंतर पूर्ण वर्षभर जरी आपल्याला हा माठ वापरायचा असेल तरी तो थंड राहावा यासाठी अगदी जुनी ही ट्रिक आहे. कुणाकुणाला माहिती आहे मला सांगा. आणि आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर ज्या आहेत त्यांनी मला कमेंटद्वारे सांगितलेलं डायरेक्ट डेरा वापरायला घेऊ नकोस. मी या प्रोसिजर करत होते पण मिठाची मी कधीच केलेली नव्हती. त्यांनी मला सुचवलं आणि आपण प्रत्येकच गोष्ट आहे ना ते निर्जंतुकीकरण करण्यासाठी मीठ वापरतो. त्या पद्धतीने आहे ना हे मिठाचा प्रयोग त्यांनी सांगितलाय. त्या म्हटलं की डेरा एकदम म्हणजे थंड पाणी तुम्हाला हवं असेल. आता नवीन डेरा आहे, थंडच पाणी राहणार, त्यात काही वाद नाही. पण डेरा जर जुना जरी असला तरी त्याला मिठाने एकदा छान असं आतून घासून घ्यायचं आणि त्याचे जे काही पोज आहेत ते छान ओपन अप होतात आणि वरती असं थेंब 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 साचतात बघा पाण्याचे बाष्पीभवन झाल्यासारखं. तर त्यामुळे म्हणजे हात वरची जी हवा वगैरे डेऱ्याला लागते तर त्यामुळे पाणी आणखी जास्त थंड होतं. असं त्यामागचं ते सायन्स असावं हवी. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट मध्ये सांगा. मी फर्स्ट टाइमच असा डेरा घेते. तर आता हे मीठ टाकून घेतलंय आणि याच्याने आपल्याला छान घासून घ्यायचंय. तर आता मिठाने आपण डेरा धुतलाय, त्यानंतर पाण्याने आपण पुन्हा एकदा धुवून घेतलाय. आता याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आपल्याला आणि पाणी भरून रात्रभर आपल्याला हा डेरा ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातलं पाणी ओतून द्यायचं आणि ओतून द्यायचं म्हणजे झाडाला घालू शकता तुम्ही. आणि त्यातलं जे काही म्हणजे थोडासा लालवटपणा असतो किंवा मातीचा मातकट वास असतो तो निघून जातो. आणि खूपच जास्त मातकट वास असेल तर 2 दिवस तुम्ही म्हणजे सकाळी पाणी ते झाडाला ओता, पुन्हा भरून ठेवा आणि रात्रभर दिवसभर ते पाणी राहू द्या आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही ते परत नवीन पाणी पिण्याचं भरून ठेवू शकता. आणि पिण्याचं पाणी भरून ठेवल्यानंतर एक आणखी ट्रिक आहे ज्यामुळे खूप थंड राहतं पाणी. डेरा जुना 2 वर्षाचा असला तरी सुद्धा ते सांगते मी अगोदर भरून घेऊ डेरा. आता आपण हा डेरा भरून ठेवलाय आणि हा ओव्हरनाईट आपण ठेवणार आहोत. त्याच्या खाली एक छोटंसं भांडं ठेवलंय की जर पाणी पाझरलं तर त्यात ते पाझरणार, वेस्ट जाणार नाही आणि ते पाणी आपण झाडाला घालू शकतो. याच्या मधलं पाणी सुद्धा आपण झाडासाठीच वापरणार आहोत 1 दिवसात, 1 रात्रीचं. उद्या सकाळी बघू आपण की छान जर सुगंध म्हणजे पिण्याजोगं जर पाणी होत असेल उद्यापासून, मातकट वास जर गेला तर काहीच प्रॉब्लेम नाही. थोडाफार तसा येतोच, नवीन आहे तोपर्यंत 2-3 दिवस. तुम्हाला हवं तर 3 दिवस तुम्ही पाणी याच्यामध्ये भरून ठेवा. नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशीपासूनच प्यायला घेऊ शकता. कुठं आले पद्धतीनं या इथं आपला मस्त असा डेरा रेडी झालेला आहे पाणी पिण्यासाठी. उद्यापासून आम्ही याच्यातलं पाणी प्यायला सुरू करू. आणि त्यासोबत मस्त तांब्या पण आहे आणि खूप भारी वाटतं खरं. म्हणजे तुमचा अनुभव काय मला सांगा. फ्रीजमधलंच पाणी प्यायला तुम्हाला आवडतं की माठामधलं प्यायला आवडतं. आणि काही लोक तर म्हणजे 12 महिने माठातलंच पाणी पितात. ज्यांना सवय झालेली असते ना तर त्यांना फ्रीजचं पाणी किंवा अदर पण रूम टेम्परेचरवालं पाणी प्यायची सवय नसते, त्यांना याचीच सवय असते. आणि हे चांगलंच आहे आरोग्याच्या दृष्टीनेही. ते सांगायचं तर एरवी होत नाही किंवा वातावरण कोल्हापुरातलं थंड असतं त्यामुळे थंडीच्या दिवसात तर विचारायलाच नको. आणि पावसाळ्यात तर खूप पाऊस असतो त्यामुळे माठातलं पाणी तर प्यावंसं नाही वाटत. पण उन्हाळा पूर्ण हा आम्ही याच्यातलंच पाणी पितो. परत मग माठ ठेवतो. गेल्या वर्षीचा जो माठ होता ना तर त्याला तडा गेलेला, त्यामुळे मग तो वापरात येणं पॉसिबलच नव्हतं. त्याला एमसील पण लावून पाहिलं, सिमेंट लावून पाहिलं, पण ते कुठेतरी थोडं थोडं लीक होतच होता. त्यामुळे मग त्यात झाड लावावा असा विचार केला. त्यात लावायला पण घेतलं पण ती भेग जास्तच मोठी होत गेली आणि तो तडा गेल्यामुळे तो वापरात घेतला नाही. आणि आपली जी जुनी परंपरा आहे त्यानुसार ना आणल्याबरोबर त्याच दिवशी जसं आपण आपली लक्ष्मी मानतो फड्याला आणि या सगळ्या गोष्टीला, तर फडा विकत आणला किंवा मग माठ विकत आणला, चूल विकत आणली तर त्याला सगळ्यात अगोदर हळदी कुंकू लावतात. तशा पद्धतीने आपण याचं स्वागत करून मग बाकीचे सोपस्कार केलेले आहेत. तर अशा पद्धतीने रेडी झाला आपला माठ. तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आय होप आवडला असेल. आणि माठ
आपल्याला प्रिपेअर करण्यासाठीची पद्धत तुम्हाला आवडली का ते पण मला सांगा. मी पण तुमच्यापैकीच एकीकडनं शिकली आहे आणि ज्या काही गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह असतात तर त्या आपण एकमेकीला सांगितलं तर आपल्याला अजून जास्तीची माहिती मिळत राहते. सो चला आता मी थोडंसं दूध घेते आणि या नोटवरच आजचा हा व्लॉग मी इथंच थांबवते. चला भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.